नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण इथं कांद्याचं रोप वगैरे टाकलं म्हणजे आज जस्ट आत्ताच टाकलं बा. आणि बघू शकतात आपण ते पिंकरवरती रोप वगैरे टाकले. इकडं पाईपलाईन वगैरे असं पाईपलाईन केले आणि इकडं असं कॉक वगैरे बसवले. आणि ते पिंकरचं काय असतं आणि बराच म्हणजे पाणी वगैरे कमी जरी असलं तर थोडंफार जरी जमिनीलाचा वलवा वगैरे राहिला असला का लगेच ते असं सारखं भिजतं आणि अधिक पाणी म्हणजे ते पाणी जागेत निर्माण होतं. आणि दुसरं म्हणजे याला काय असं म्हणजे रोप वगैरे आत्ती टाकू शकतो आपण, म्हणजे जसं सारे वगैरे वाढण्याचं प्रमाण राहत नाही. आणि दुसरं तिसरं कारण काय असतं, मनुष्यबळ माणूस वगैरे लागू शकत नाही म्हणजे बारे वगैरे देण्यासाठी. आणि जे असतं ते हे आणि जे छान प्रकारे जे भिजवण वगैरे होते आणि जे म्हणजे अधिक पाणी कमी पाणी जरी असलं तरी उत्पन्न वगैरे कमी पाण्यात पण आपण काढू शकतो. 15-20 मिनटं जरी पाणी वगैरे दिले तर ते येऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे अधिक पाऊस वगैरे पडला तरी कसं असतं जे पाणी सारे वगैरे बांधलेलं असतं तर पाणी वगैरे साचून इथं वावरामध्ये निर्माण होतं. आणि इथं म्हणजे असं निर्माण होण्यासारखं नसतं, म्हणजे कुठं असं सारखी लेवल वगैरे असतं तर सारखं पाणी म्हणजे सारखं याच्यामध्ये एक साऱ्याला इकडे आपण एका बाजूला काढू शकतो. हे पिंकरचं फायदे वगैरे. आणि तुम्ही बघू शकता आपण 8 फुटावरती जे पिंकर कॉक वगैरे बसवले ते असं. आणि बारे देण्यासाठी मनुष्य वगैरे सोबत कोणी मनुष्य काम वगैरे लागू शकत नाही. आणि हे सारखं लेवलला सारखं असं आपण लोटर मारलं आणि जर लोटर मारून जर असं थोडंफार असं सारे वगैरे नाही बांधले आणि असं थोडंफार गोळून घेतलं मन कांद्याचं रोप टाकलं. आता ते एवढं रोप वगैरे टाकून गेलं आहे आता. आणि बघू शकता तुम्ही इकडं असं पाणी वगैरे सोडलेलं छान प्रकारे ते भिजालं वगैरे हे असं भिजवलं वगैरे असं छान प्रकारे ते कांद्याचं रोप वगैरे असं म्हणजे आता. आणि एक असतं पिंकर पद्धतीला एवढी म्हणजे दमाई वगैरे नसतं बारे वगैरे देण्यासाठी नाही. फक्त तुम्ही कॉक वगैरे फिरू असं तर असं बसू शकता. असं पाणी 15-20 मिनटं पाणी देऊ शकतात. आणि असंच आणि लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.